हा लक्ष द्या रे. काल काय पाहिलं होतं आपण, ऍक्टिव्हिटी सुरू केली होती पण ऍक्टिव्हिटी पूर्ण झाली होती का? नाही. ते ऍक्टिव्हिटी मधले जेवढी काही ऍक्टिव्हिटी आज आपण काय घेतलं, पूर्णच्या पूर्ण म्हणजे ऍक्टिव्हिटी पूर्ण हे केली. तर काय होती ती ऍक्टिव्हिटी 2.3. याचा अर्थ काय होते? कृती 2.3. काय अर्थ होते याचा सांगा बरं. लेटेस्ट ग्रुप म्हणजे लेटेस्ट ग्रुपचा अर्थ सांगा. हा सांग. चला गट करूया. हा काय होते? तर याचा लेटचा अर्थ होते चला, अस म्हणजे आपण आणि ग्रुप म्हणजे गट. अलग लक्षात. म्हणजेच काय होणार आहे? चला आपण गट. असं व्यवस्थित वाटत नाही. म्हणजेच काय होणार आहे? चला आपण गट करूया. अलग लक्षात. चला आपण गट करूया. त्यानंतर पहिलं जे काही होतं काय म्हणते? कलेक्ट द पिक्चर ऑफ व्हेरियस अदर प्लांट्स अँड अॅनिमल्स. पहिलं एवढं वाक्य सांगा. याचा काय अर्थ होते? कोण सांगते? सांग रे. सांग गणेश. वनस्पती आणि प्राण्यांची विविध चित्रे जमा करा. हा तर काय म्हणते? कलेक्ट म्हणजे काय? जमा करणे. पिक्चर्स म्हणजे काय? चित्रे. ऑफ म्हणजे काय? चाचीचे. तर कोणाचे? व्हेरियस अदर. आता व्हेरियस म्हणजे वेगवेगळ्या, अदर म्हणजे इतर, म्हणजे वेगवेगळ्या इतर प्लांट्स म्हणजे वनस्पती आणि प्राणी. म्हणजे त्याचं काय म्हणणं आहे की लक्ष द्या, वेगवेगळ्या इतर वनस्पतीचे आणि प्राण्यांचे चित्र जमा करा. बरोबर आहे. काय करायचे? वेगवेगळ्या प्राण्याचे चित्र जमा करायचे, वेगवेगळ्या वनस्पतीचे काय करायचे? चित्र जमा करायचे. आता कसे करायचे, काय करायचे ते डबल समोर सांगितले. जमा करा. त्यानंतर काय म्हणते? कट दिअर पिक्चर फ्रॉम ओल्ड मॅगझिन्स, न्यूजपेपर, चार्ट्स अँड अदर सोर्सेस. सांगा याचा काय अर्थ होते? सांग रे. त्यांची चित्रे जुन्या मासिके व वर्तमानपत्रातून किंवा इतर स्रोतातून कापा. आता लक्ष द्या. कट म्हणजे काय होते? कापणी. बिअर म्हणजे काय? बिअरचा अर्थ होते त्यांचा, त्यांची, त्यांचे. तर मग आता त्यांचे आलं. कोणाच्या बद्दल दिले शब्द हा? तर वरच्या वाक्यात. कशाबद्दल पाहिलं आपण? प्राणी आणि वनस्पती. तर प्राणी आणि वनस्पती त्यांचे. आलं लक्षात. म्हणजे कट दिअर म्हणजे कापा त्यांचे. पिक्चर म्हणजे काय? चित्र. फ्रॉम म्हणजे च्या पासून. कशाच्या पासून? ओल्ड मॅगझिन म्हणजे जुने मासिके. म्हणजे काल येईल मासिका तिच्यातून कापायचं का? नाही. जुने मासिके, जुने न्यूजपेपर, जुने तक्ते आणि अदर सोर्सेस. म्हणजे याचा अर्थ काय होते? लक्ष द्या. त्यांचे चित्र, लक्ष द्या, त्यांचे चित्र जुन्या मॅगझिन मधून, जुन्या न्यूजपेपर मधून, जुन्या तक्त्यातून आणि इतर जुन्या कोणत्या बिन वस्तू असतील इतर सोर्सेस मधून त्यांची चित्र कापा. काय करायचं? चित्र कापून घ्यायची. नंतर काय म्हणते? नंतर वाक्य पेस्ट इच ऑफ दीज पिक्चर ऑन द डिफरंट कार्ड्स. याचा अर्थ कोण सांगते? हा सांग. एखाद्या ठिकाणी ते चित्र चिपवा. हा प्रत्येक चित्र कार्डवर चिपकवा. प्रत्येक चित्र कार्डावर चिपकवा. आता लक्ष द्या. हा तू सांग. प्रत्येक चित्र वेगवेगळ्या कार्डवर चिपकवा. प्रत्येक चित्र वेगवेगळ्या कार्डवर चिपकवा. पेस्ट म्हणजे काय? चिपकवणे. इच म्हणजे काय? प्रत्येक. ऑफ म्हणजे चाचीचे. कोणाचे? म्हणजे लक्ष द्या. दीज म्हणजे हा, ही, हे म्हणतो. दीज पिक्चर्स म्हणजे हे चित्र. म्हणजे काय? इचा अर्थ होते प्रत्येक. म्हणजे प्रत्येक हे चित्र चिटकवा. काय म्हणते? म्हणजे जेवढे काही चित्र तुम्ही जमा केले त्यापैकी प्रत्येक हे चित्र चिटकवायचं. कुठे चिटकवायचं? ऑन म्हणजे च्या वर. ऑन अ डिफरंट कार्ड. डिफरंट म्हणजे काय? वेगवेगळे. आणि कार्ड म्हणजे काय? तर सध्याचं कार्ड किंवा पृष्ठ. काय म्हणू? कार्ड किंवा पृष्ठ. किंवा लक्ष द्या, कार्ड म्हणजे काय कन्सिडर करू शकतो तुम्ही? कार्ड. आता पत्ती पाहिली असेल, पत्त्याचा कॅट हा कार्ड राहते. बरोबर आहे. मग तशा प्रकारच्या प्रत्येक चित्र त्या कार्डवर चिपकवायचं. आता काही काही चित्र मोठे राहतील तर मग पत्त्यावर चिपकवले जाणार आहे ते नाही. तर काय करायचं? असं एखादं पृष्ठ म्हणजे लक्ष द्या, वहीचं पृष्ठ असते, याचं हे बिनपा, हे जे काही हे वरचं पृष्ठ आहे असं. मग अशा कडक पृष्ठावर काय करायचं? त्या आकाराचे कार्ड चिपकवायचे. आणि शक्यतोवर लक्ष द्या,
सारख्या सारख्या आकाराचे चित्र घ्यायचे, जेणेकरून कार्ड बिन काय होतील, सगळेच्या सगळे सारखे बनतील, असं त्याचं म्हणणं आहे. म्हणजे या वाक्याचा अर्थ काय होणार आहे, त्याचं म्हणणं आहे प्रत्येक जमा केलेलं चित्र किंवा ह्यापैकी प्रत्येक चित्र हे वेगवेगळ्या कार्डवर चिपकवा. एकाच कार्डवर चिपकवायचे का नाही, तर वेगवेगळ्या कार्डवर काय करायचे ते चिपकवायचे. आलं लक्षात इथपर्यंत. आता समोर पहा काय म्हणते, त्यानंतर पाय डिवाइड युअर क्लास इन ग्रुप ऑफ 5 to 6 स्टुडंट इच. याचा अर्थ कोण सांगते, हा सांग. तुमच्या वर्गातील मुले 5-6 तुमच्या वर्गातील मुलांचे ग्रुप 5-6 विद्यार्थ्यांमध्ये करा. हा तुमच्या वर्गातील प्रत्येकी 5 ते 6 मुलांचे गट तयार करा. सांग करे. तुमच्या वर्गातील मुलांचे 5 किंवा 6 गट तयार करा. नाही नाही असं नाही होणार. हा सांग. तुमच्या वर्गातील 5 किंवा 6 मुलांचे गट करा. हा आता लक्ष द्या, डिवाइड म्हणजे काय रे, विभागणे. शब्दचा अर्थ. डिवाइड म्हणजे विभागणे. युअर म्हणजे तुमचा, तुमची, तुमचे, म्हणजे काय करा, विभागा. तुमचा, आता तुमचा, तुमची, तुमचे, जे तिचे लागते समोरचा शब्द पाहतो आपण काय, क्लास. म्हणजे काय, तुमचा क्लास विभागा. काय होणार आहे, तुमचा क्लास विभागा. विभागा म्हणजे तुकडे करणे, ग्रुप करणे असं म्हणतो. इन 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 म्हणजे काय, च्या आत किंवा च्या मध्ये. तो कोणाच्या मध्ये, ग्रुप्स म्हणजे गटामध्ये. त्याचं काय म्हणणं आहे, तुमचा क्लास गटामध्ये विभागा. ऑफ म्हणजे काय, ऑफ म्हणजे चाचीचे, तर काय 5 to 6 स्टुडंट इच म्हणजे काय, प्रत्येकी 5 ते 6 विद्यार्थ्यांच्या गटामध्ये तुमचा वर्ग विभागा. अलग लक्षात काय म्हणणं आहे त्याचं, तर त्याचं असं म्हणणं आहे सरळ सरळ की लक्ष द्या, 5 ते 6 विद्यार्थ्याच्या प्रत्येकी म्हणजे लक्ष द्या, 5 ते 6 म्हणजे 5 ते 6 प्रत्येकी विद्यार्थ्याच्या गटामध्ये तुमचा वर्ग विभाग. आता लक्ष द्या, आपल्या वर्गात जवळजवळ 60 जण आहेत, तर काय करायचे, एक तर 5 किंवा 6. आता 6 जर घेतले तर किती होतील, 6×60. असे 10 गट आपल्या क्लासमध्ये पडतील. तर असे काय करा, गट वेगवेगळे विभागायचे. म्हणजे पहा ऍक्टिव्हिटी मध्ये पहिल्यांदा काय सांगितलं, पहिल्यांदा ते सांगते की जे काही वेगवेगळे प्लांट आहेत, वेगवेगळे अॅनिमल आहेत, याची चित्र तुम्ही कट करा. कट केल्याच्या नंतर त्याचे काय करा, कार्डावरती चिपकवा. आणि चिपकवल्याच्या नंतर डबल काय करायचं, आपला जेवढा काही क्लास आहे, लक्ष द्या, आपला जेवढा काही क्लास आहे, तर त्या क्लासमध्ये काय करायचं, हा क्लास म्हणजे 5-5 जणांचा किंवा 5 ते 6 जणांचा असे गट करायचे वेगवेगळे, आणि पूर्ण क्लास काय करायचा, डिवाइड करायचा. समजू राहिलं, असं त्याचं म्हणणं आहे. चंद्रपाठ समोर काय म्हणते, पुल द कार्ड्स प्रिपेअर बाय द स्टुडंट इन युअर ग्रुप असं दिले. पहा, तर अशा प्रकारचा अर्थ दिले. तर काय होईल याचा, सॉरी, अशा प्रकारचं वाक्य दिले, काय होईल याचा अर्थ, कोण सांगू शकते, सांगू शकतो, हा सांग. तुम्ही तयार केलेल्या कार्डांना तुमच्या विद्यार्थ्यांच्या गटात नाही असं नाही. हा, तुमच्या गटातील विद्यार्थ्यांनी तयार केलेले कार्ड एकत्र करा. असं कोण सांगू शकते याच्या व्यतिरिक्त काही वेगळं. बरं आता लक्ष द्या, शब्दशः आपण तर समजेल. पूल म्हणजे काय होते सांगा बरं. पूल एकत्र करणे किंवा काय म्हणू शकता, शिकवणे. बर, पूल, तर या पूल पहा, हा वेगळा पूल आहे. हा, तर पूल म्हणजे ओढणे बिन होते कधी कधी, पूल पुश अशा प्रकारचा पूल बिन असू शकते. आता पहा, द म्हणजे काय, हे आर्टिकल आहे. कार्ड्स म्हणजे काय, कार्ड्स म्हणजे कार्ड किंवा पत्ता म्हणू शकतो आपण एखादा कार्ड. प्रिपेअर म्हणजे पहा, याच्यात ईडी लागलं तर तयार केलेला काय होणार आहे, तयार केलेला. बाय म्हणजे, बायचा अर्थ सांगा, च्या कडून किंवा चाने. तर चाने तयार केलेला, तो कोण तयार केलेला, चाने म्हणल्यावर समोर हे पाहायला गेलं आपल्याला, तर चाने काय असणार आहे, लक्ष द्या, चाने द स्टुडंट म्हणजे कोणी, विद्यार्थ्यांनी तयार केलेला कार्ड. अलग लक्षात. इन इन म्हणजे च्या मध्ये, इन युअर ग्रुप. तर त्याचं काय म्हणणं आहे, लक्ष द्या, तुमच्या
ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले कार्ड हे काय करा, जमा करा किंवा एकत्र करा. आलं लक्षात? आता तुम्ही 6 जणांचा ग्रुप तयार केला आपण, तर तुम्ही वेगवेगळे कार्ड तयार केले, एका एकानं 2-2, 3-3 कार्ड तयार केले सपोज. तर हे काय करायचे, सगळे एकत्र करायचे. आलं लक्षात? आणि एकत्र केल्याच्या नंतर ते काय करायचे, असे खालीवर, म्हणजे असे आपण पत्ते कसे हे करतो खालीवर, तसे पत्ते खेळायचे नाही तुमच्या वर्गावाले ना. पण काय करायचे, जसे पत्ते पिसतात लोक तसे काय करायचे, खालीवर करायचे म्हणजे हलवायचे. आलं लक्षात? म्हणजे त्याचं काय म्हणणं आहे, लक्ष द्या तुम्ही, म्हणजे याचा अर्थ असा आहे सरळ सरळ की काय, तुमच्या ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले काय कार्ड जमा करा आणि काय करा, ते असे हलवा, म्हणजे एका खाली एक हलवा. समजू राहिलं? आणि याच्यातच अर्थ असा होते, तिच्यातलं एक कार्ड काढावी, काय करायचं, असे हलवायचे आणि तिच्यातलं एक कार्ड काय करायचं, पुल करायचं, ते पाहायचं. समजलं इथपर्यंत? आता समोर पहा काय म्हणते, ऑब्झर्व व्हेरियस फीचर ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल शोन ऑन द कार्ड. म्हणजे याच्यात काय करायचं, पत्त्यासारखे ते जमा करायचे, जमा केल्याच्या नंतर तिच्यातलं एक ओढायचं, एकच कार्ड ओढायचं. आलं लक्षात? आणि एक कार्ड ओढल्याच्या नंतर समोरची ऍक्टिव्हिटी. हा सांगा, कोण सांगते याचा अर्थ काय होईल, सांग तू. फीचर्स, प्राणी आणि वनस्पतींचे वेगवेगळे विविध features त्या कार्डमध्ये दर्शवले. आता लक्ष द्या, समोर काय म्हणणार आहे, तू सांगू शकतो ना, सांग. कार्डवर दाखवलेले वनस्पती आणि प्राण्यांचे विविध वैशिष्ट्यांसह निरीक्षण करा. सांग तो येते सुद्धा. आता लक्ष दे, त्याचं काय म्हणणं, यानं थोडस वेगळं सांगितलं. पहिलं ना पहा, ऑब्झर्व करणे म्हणजे काय, ऑब्झर्व निरीक्षण. मग काय करा, निरीक्षण करा. व्हेरियस म्हणजे विविध किंवा वेगवेगळ्या. तर पहा, निरीक्षण करा वेगवेगळ्या. फीचर म्हणजे काय, वैशिष्ट्य. त्याचं म्हणणं आहे की लक्ष द्या, वेगवेगळ्या वैशिष्ट्यांचे निरीक्षण करा. ऑफ म्हणजे काय, चाचीचे. तो कोणाचे लक्ष द्या, कोणाच्या फीचरचे निरीक्षण करायचे, तर लक्ष द्या, प्लांट्स म्हणजे वनस्पती, आणि ॲनिमल्स म्हणजे प्राणी आणि वनस्पती. लक्ष द्या, त्याचं काय म्हणणं आहे की असं म्हणते ते की वेगवेगळ्या प्राण्याचे आणि वनस्पतीचे ऑब्झर्वेशन करा किंवा वेगवेगळ्या वैशिष्ट्याचे काय करा, निरीक्षण करा. समजू राहिलं? कोणाचे म्हणजे कोणत्या पण, शोन म्हणजे दाखवणे. आलं लक्षात? शोन ऑन म्हणजे च्यावर, द कार्ड म्हणजे याचा अर्थ काय होते, कार्डवर दाखवलेल्या प्राणी आणि वनस्पतीचे वेगवेगळे फीचर ऑब्झर्व करा. काय करा, किंवा त्या फीचरचे काय करा, निरीक्षण करा. समजू राहिलं? आता ध्यान द्या, हे सगळे पाहिले तर अर्थ लावताना काय करायचं माहिती का, थोडासा इकडून अर्थ लावायचा. समजू राहिलं? मग पहा, ज्या ठिकाणी आपलं काय येत असते माहिती का, प्रिपोजिशन येत असते. प्रिपोजिशन म्हणजे पाय, हे ऑफ ही प्रिपोजिशन आहे या ठिकाणी. मग तिथून पासून समोर पहा, समोर काय म्हणते, प्लांट्स अँड ॲनिमल्स. काय आहे, प्राणी आणि वनस्पती. शोन म्हणजे दाखवणे, प्राणी आणि वनस्पती दाखवले ऑन द कार्ड म्हणजे काय, जे असं म्हणू शकतो आपण, प्राणी आणि वनस्पती जे की कार्डवर दाखवले आहेत, किंवा लक्ष द्या असं म्हणू शकतो, कार्डवर दाखवलेले प्राणी आणि वनस्पती, कार्डवर दाखवलेले प्राणी आणि वनस्पती यांच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्याचे निरीक्षण करा. आलं लक्षात? असा याचा झाला अर्थ. समजू राहिलं? आता काही नवीन जे येईल समजा, आता सध्याला जॉईन झाले त्याला समजायला थोडस कठीण जाईल. आलं लक्षात? पण हे जसं आपण पॅरेग्राफ टाकतो, त्या पॅरेग्राफचे तुम्ही शब्द काढले आणि दुसऱ्या दिवशी आपण तो पॅरेग्राफ घेतो, ते जर तुम्ही व्यवस्थित केलं तर मग मात्र काय अडचण येणार आहे का, अडचण अजिबात येणार नाही. आता समोर पहा, समोरचं काय म्हणते, रिकॉल द फीचर्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल दॅट यू हॅव लिस्टेड इन टेबल 2.1 अँड 2.2. बरं, याचा अर्थ तुम्ही सांगायच्या आधी 1 मिनिट, याचं काय म्हणणं आहे, समजा उदाहरणार्थ कार्ड कार्डावर समजा वाघाचं चित्र आलं. कशा चित्र आलं, वाघाचं. मग आता वाघाचे कोणकोणते फीचरचा विचार करसाल तुम्ही, आलं लक्षात? पहिली गोष्ट तर त्याचे म्हणजे धरू शकता की बाबा त्याचा तोंडाचा आकार कसा आहे, त्याच्या अंगावर केस आहेत का नाही आहेत. आलं लक्षात? असं फीचर. डबल कोणतं फीचरचं, पंजा. हा, पंजा कसा आहे त्याचा, म्हणजे बोट आपले जे काय हात आहेत ते त्याचे कसे आहेत,
समजून राहिलं. डबल तो चालते कसा, माणसासारखा असं उभा चालते का, असं चारी असं वाकून चालते, असे फीचरच येते. अरे अलग लक्षात. मग अशा प्रकारचे वेगवेगळे फीचर. बरं डबल फीचर काय, काल पाहिलं होतं आपण की तो काय खाते, खाणं बिन फीचर आहे. डबल तो कुठे राहते हे बिन काय झालं त्याचं फीचर. असे वेगवेगळे फीचरचं काय करायचं, म्हणजे जे कार्ड निघेल त्याच्या वेगवेगळ्या फीचरले तुम्ही काळजीपूर्वक जवळून काय करायचं रे, त्याचं निरीक्षण करायचं. अलग लक्षात. जर तो प्राणी एखाद्या सहलीवर गेल्याच्या नंतर दिसला तुम्हाला किंवा दुसऱ्या इकडे दिसला तर इथपर्यंत अलग लक्षात. काय अडचण कोणाले. हा आता पहा समोर काय म्हणते, समोरचं वाक्य, रिकॉल द फीचर्स ऑफ प्लांट्स अँड अॅनिमल दॅट यू हॅव लिस्टेड इन टेबल 2.1 अँड 2.2. आता एक लक्ष द्या, टेबल 2.2 कशाबद्दल, 2.1 कशाबद्दल होता, हा होता वेगवेगळ्या प्लांट्स बद्दल. ते तुमच्यावर आपण काय केलं, म्हणजे तुमच्याकडून आपण काय केलं, ते सेंचुरी पेपरवर वेगवेगळे करून मी आणायला लावले. आलं लक्षात. तसंच 2.2 कोणाबद्दल आहे, 2.2 हे हा अॅनिमलच्या फीचर्स बद्दल. तसा एक तक्ता आहे, बरोबर आहे, आपल्या पुस्तकात तक्ता आहे, तो बिन आपण काय करणार, तुम्हाला कार्डवर करून आणायचं सांगणार आहे सगळे. तर मग याचं अशाबद्दल वाक्य आहे. तर पहा, रिकॉल द फीचर्स ऑफ प्लांट्स अँड अॅनिमल दॅट यू हॅव लिस्टेड इन टेबल 2.1 अँड 2.2. कोण सांगते याचा अर्थ. वाक्य मोठं झालं तर हात कमी झाले. हा सांग. तुम्ही तक्ते 2.1 आणि 2.2 मध्ये सूचीबद्ध केलेल्या वनस्पती आणि प्राण्यांची वैशिष्ट्ये आठवा. हा आता लक्ष द्या, रिकॉल म्हणजे सगळ्या गोष्टी आपण पाहू. रिकॉल करणे म्हणजे काय रे, आठवणे. द हे काय आपलं आर्टिकल. लक्ष द्या सगळ्यांना. रिकॉल काय, रिकॉल म्हणजे काय, आठवा. द हे आर्टिकल आहे, द चा काही अर्थ घेत नाही आपण. फीचर्स म्हणजे काय, वैशिष्ट्ये, म्हणजे वैशिष्ट्ये आठवा. ऑफ म्हणजे काय, चाचीचे, तो कोणाचे, तपा. प्लांट्स अँड अॅनिमल्स म्हणजे काय, प्राणी आणि वनस्पतीचे वैशिष्ट्ये आठवा. काय म्हणते ते, प्राणी आणि वनस्पतीचे वैशिष्ट्ये आठवा. दॅट म्हणजे जे की, काय होते, जे की. जे की आता कोणते, यू म्हणजे तुम्ही, हॅव म्हणजे असणे, लिस्टेड म्हणजे लिस्ट म्हणजे यादी तयार करणे. तुम्ही यादी तयार केलेल्या, कुठे, इन म्हणजे चार. म्हणजे त्याचं म्हणणं आहे टेबल 2.1 आणि 2.2 मध्ये. लक्ष द्या, टेबल 2.1 आणि 2.2 मध्ये तुम्ही तयार केलेल्या यादीचे, म्हणजे तुम्ही तयार केलेल्या यादीमधले म्हणू शकतो आपण, प्राणी आणि वनस्पती यांचे वैशिष्ट्ये आठवा. काय म्हणते ते, यांचे वैशिष्ट्ये आठवा. म्हणजे आपण काय केलं रे, असा टेबल 2.1 हा कम्प्लीट केला, टेबल 2.2 बिन कम्प्लीट केला. मग हा होता प्लांट्स बद्दल, हा होता अॅनिमल्स बद्दल. असे फीचर पाहिले. तर त्याचं तेच म्हणणं आहे, जे काही तुम्ही 2.1 मध्ये आणि 2.2 मध्ये जी काही अशी यादी तयार केली, लिस्ट तयार केली, तिच्यातल्या प्रत्येक अॅनिमलचे काय करा, फीचर्स तुमच्या डोळ्यासमोर आणा. आता आपण लॉयनचं उदाहरण घेतलं होतं मागच्या ह्याच्यात. आता आपण एका प्लांटचं उदाहरण घेऊ. समजा उदाहरणार्थ वडाचं झाड आहे. त्याचं झाड आहे, वडाचं झाड. समजून राहिलं. बरं, वडाचं आणि पिपळाचं झाड सगळ्यांनीच पाहिले. आपण दोन याचं कन्सिडर करू. आपण आधी पिपळ करू. पिपळाबद्दल काय काय फीचर राहतील सांगू शकता तुम्ही. आपण टेबल तयार केला, कोण सांगू शकते पिपळाबद्दल काय काय फीचर. पहिलं तर स्टेम बद्दल. स्टेम कसं राहील त्याचं, हार्ड आणि थिक. हा झाला स्टेम बद्दल पहिलं फीचर. डबल त्याच्या हाईट बद्दल सांगा. हाईट टॉल राहते हे. बर, त्याच्या पानाबद्दल सांगा, रचना कशी राहते. पान म्हणून राहिलं, पान. कोणतं व्हेनेशन राहते त्याच्यात रेटिक्युलेट व्हेनेशन राहते. कोणतं राहणार आहे, रेटिक्युलेट व्हेनेशन. असं आठवा लागेल आपल्याला. त्याची अरेंजमेंट आठवा लागेल. फुल पाहिलं का कोणा, फुल कशा प्रकारचं असते, पिपळाच्या झाडाचं फुल, फळ. मग अशा प्रकारचे फीचर्स आपल्याला काय करायला लागतील, ऑब्झर्व करायला लागतील. समजून राहिलं का. त्याचं तेच म्हणणं आहे, तुमच्या जे काही यादीत जे काही नावं असतील वेगवेगळे, त्या नावाचे काय करा, वेगवेगळे फीचर्स तुम्ही पहा की कशा प्रकारचे काय आहे. समजून राहिलं. तर असं द्यायचं म्हणणं आहे. आता त्याच्यानंतर पहा समोरचं काय म्हणणं आहे, ग्रुप देम ऑन द बेसिस ऑफ कॉमन फीचर. सांगा याचा काय अर्थ होते, ग्रुप देम ऑन द बेसिस ऑफ कॉमन फीचर. हा, सारख्या वैशिष्ट्यांचे ग्रुप करा, त्यांच्या सारख्या वैशिष्ट्यांचे ग्रुप करा.
त्यांच्या सारख्या वैशिष्ट्यांना नाही. हा, सामान्य वैशिष्ट्यांच्या आधारे त्यांचे गट करा. आता लक्ष द्या. काय म्हणते ते? ग्रुप म्हणजे काय? गट तयार करणे. डेम म्हणजे काय? त्यांचा, त्यांची, त्यांचे. तर त्यांचे कोणाचे? आता वर पाहिलं होतं आपण, प्राणी आणि वनस्पती. त्याचं म्हणणं आहे प्राणी आणि वनस्पतीचे गट तयार करा. आलं का लक्षात? ऑन म्हणजे काय? च्यावर. कोणाच्यावर? ऑन द बेसिस. बेसिस म्हणजे काय? आधार. तर त्याचं म्हणणं आहे च्या आधारे. इथे अर्थ काय होणार आहे? च्या आधारे. मग कोणाच्या आधारे? ऑफ म्हणजे कोणाच्या आधारे? कॉमन फीचर. कॉमन म्हणजे काय? समान. आणि फीचर म्हणजे वैशिष्ट्ये. तर त्याचं म्हणणं आहे समान वैशिष्ट्याच्या आधारे. लक्ष द्या, समान वैशिष्ट्याच्या आधारे त्यांचे ग्रुप तयार करा. काय करायचं? वेगवेगळे कार्ड ज्यावेळेस घेसाल तर त्या कार्डच्या बेसिसवर त्यांचे वेगवेगळे ग्रुप तयार करा. समजलं? आलं इथपर्यंत लक्षात? आता पहा शेवटचं याच्यातलं काय म्हणते? शेअर अँड डिस्कस द बेसिस ऑफ ग्रुपिंग यू हॅव मेड विथ अदर ग्रुप इन युअर क्लास, असं म्हणेल. आता लक्ष द्या, आपण काय केले? 60 विद्यार्थी जर असले, 6 एक ग्रुप तयार केला, असे 10 ग्रुप झाले. त्याच्या बेसिसवर हे वाक्य आहे. सांगा, कोण सांगते अर्थ याचा? काय होते सांगा? नाही तर आता उद्या जमलं पाहिजे तुला. तू हुशार आहे, फक्त ते आता तुले माहित नाही. आज नवीन तू आरबळला असेल, पण उद्यापासून जमायला पाहिजे. हा सांग. तुमच्या वर्गातील इतर गटांच्या आधारे तुमची गटबाजीचे जे बनवलेले तुम्ही गट आहेत त्यांची समावेश करा आणि वाटा. लक्ष द्या, शेअर म्हणजे काय करणे? शेअर करणे म्हणजे पाठवणे किंवा वाटप करणे असं म्हणतो आपण. काय म्हणे? शेअर म्हणजे एखादी गोष्ट पाठवणे किंवा वाटप करणे. अँड म्हणजे आणि. डिस्कस म्हणजे चर्चा. म्हणजे त्याचं म्हणणं आहे वाटप करा आणि चर्चा करा. बरोबर आहे? वाटप करा आणि चर्चा करा. द हे आर्टिकल आहे. बेसिस म्हणजे काय? आधार. मग त्याचं म्हणणं आहे वाटा आणि चर्चा करा. तर आधारे. कशाच्या आधारे? ऑफ ग्रुपिंग. ऑफ म्हणजे चाचीचे, ग्रुपिंग म्हणजे गट तयार करण्याची पद्धत. आलं लक्षात? तर त्याचं म्हणणं लक्ष द्या, म्हणजे वाटा आणि चर्चा करा. वाटा आणि चर्चा करा. कशाच्या बेसिसवर? तर वेगवेगळे गट तयार करण्याच्या पद्धतीवर. बरोबर आहे? यू हॅव मेड. यू म्हणजे तू किंवा तुम्ही. हॅव म्हणजे असणे. मेड म्हणजे तयार करणे. तुम्ही तयार केलेले असणारे. विथ म्हणजे च्या सोबत. अदर ग्रुप. अदर म्हणजे इतर. ग्रुप म्हणजे सांगा गट. इन युअर क्लास. इन युअर क्लास म्हणजे काय? तुमच्या वर्गाच्या आत. तर त्याचं काय म्हणणं आहे? लक्ष द्या, त्याचं असं सरळ सरळ म्हणणं आहे. तुम्ही काय केलं? तुम्ही पहिल्यानं ग्रुपिंग केलं. मग ग्रुपिंग कशाच्या बेसिसवर केलं? वरच्याच याच्यात सांगितलं की कॉमन फीचर म्हणजे समान फरक, सिमिलॅरिटी. त्याचं म्हणणं आहे तुम्ही कोणकोणते कॉमन फीचर वापरले, कशा प्रकारचा क्रायटेरिया वापरला. काय वापरलं? कशा प्रकारे तुम्ही गट केले प्राण्याचे किंवा वेगवेगळ्या अॅनिमलचे, कोणता क्रायटेरिया ऍज अ मेन क्रायटेरिया तुम्ही तिच्यात काय केला? वापरला. तर हे जे काही गट केले अशा प्रकारचा जो काही क्रायटेरिया वापरला तोच क्रायटेरिया काय करा? मग तुम्ही चर्चा करा तुमच्या याच्यासोबत. म्हणजे तुम्ही ग्रुपिंग साठी कोणता क्रायटेरिया वापरला. आता काय आहे, आपल्या क्लासमध्ये समजा 10 ग्रुप आहे, तर एका ग्रुपनं दुसऱ्या ग्रुपला विचारायचं की बाबा तो अन्न कोणतं खाते, त्याच्या बेसिसवर अॅनिमलचे प्रकार पाडले. दुसरा होऊ शकेल केस आहेत का नाही याच्या बेसिसवर पाडील. समजू राहिलं का? कोणत्या वातावरणात राहते एखादा ग्रुप म्हणजे त्याच्या बेसिसवर अॅनिमलचे प्रकार पाडील. म्हणजे नेमके ग्रुप पाडण्याची कोणती पद्धत वापरली तुम्ही, म्हणजे तो कोणत्या अन्न खाते याच्या बेसिसवर केले. समजू राहिलं? मग त्याच्या बेसिसवर जर केले तर आपण कालच पाहिलं किती प्रकार पडतात अन्न खाण्याच्या बेसिसवर. एक पडते हर्बीओरस, दुसरं कार्निओरस, तिसरं ओमनीओरस, चौथं स्कॅव्हेंजर आणि 5वा डिकम्पोजर. अशा प्रकारचे पाडू शकतो. अॅनिमलचे तसे पाडू शकतो. प्लांट्सचे वेगवेगळ्या पद्धतीत येतील. फुलं येणारे प्लांट्स किंवा फुलं न येणारे प्लांट्स. समजू राहिलं? अशा वेगवेगळ्या पद्धत. मग तेच म्हणते ते काय म्हणते? लक्ष द्या, वाटा आणि चर्चा करा. वाटा आणि चर्चा करा. तर कोणत्या बेसिसवर तुम्ही प्राण्यांचे किंवा वनस्पतीचे वेगवेगळे ग्रुप तयार केले. अलग लक्षात? या वर्गातल्या इतर ग्रुप सोबत. अलग लक्षात? म्हणजे वर्गातल्या इतर ग्रुप सोबत तुम्ही जे काही वर्गीकरण केलं
जेव्हा तुम्ही जे काही काय केलं रे, ग्रुपिंग केलं, हे ग्रुपिंग कोणाच्या बेसिसवर केलं, प्राण्याचं. आलं लक्षात? मग होऊ शकते की एक गट काय करेल, अन्नाच्या पद्धतीनं वेगवेगळे प्राणी वेगळ्या गटमध्ये टाकील, तो दुसरा एखाद्या राहण्याच्या ठिकाणावर काय करेल, वेगवेगळ्या अॅनिमलचे वेगवेगळे गट पाडील. ही झाली आपली ऍक्टिव्हिटी. आता लक्ष द्या, पूर्ण ऍक्टिव्हिटी मी पहिल्यापासून तुम्हाला एकदा सांगतो डबल. त्यानं पहिल्या पॉइंट मध्ये काय म्हणलं की वेगवेगळ्या प्राण्याचे किंवा वनस्पतीचे चित्र जमा करा. मग ते मॅगझिन मधून करू शकता, न्यूजपेपर मधून करू शकता, चार्ट मधून करू शकता किंवा अदर सोर्सेस मधून तयार करू शकता आणि ते एका कार्डावर चिपकवा. त्याच्यानंतर ते कार्ड सगळेच्या सगळे जमा करा. जमा केल्याच्या नंतर त्याला शफल करा. शफल केल्याच्या नंतर त्याच्यातलं एक कार्ड ओढा. कार्ड ओढल्याच्या नंतर आपलं मदत काय राहिलं, एक असे कार्ड तयार करा म्हणते. त्याच्यानंतर काय करा, तुमचा जो काही क्लास आहे हा एक तर 5 किंवा 6 विद्यार्थ्याचा प्रत्येकी ग्रुप तयार करून तो विभागा, पूर्णच्या पूर्ण क्लास विभागल्याच्या नंतर काय करा, तुम्ही कार्ड तयार केले असतील जेवढ्या मित्रांना तेवढे कार्ड जमा करा, ती शफल करा आणि तिच्यातलं एक कार्ड ओढा फक्त आणि ते असं करा. आणि पाहिल्याच्या नंतर जे काही अॅनिमल तुमचा येईल किंवा प्लांट्स येईल त्याच्याबद्दलचे इतर फीचर काय करा, काळजीपूर्वक ऑब्झर्व करा. समजलं? मग इतर फीचर ऑब्झर्व केल्याच्या नंतर काय करायचं, आणि डबल काय करा, तुम्ही लिस्ट तयार केली 2.1 आणि 2.2 मध्ये, तर त्या लिस्ट मध्ये कोणकोणते अॅनिमल घेतले, कोणकोणते प्राणी घेतले, याचे बिन वेगवेगळे फीचर, म्हणजे ते काय खातात, कुठे राहतात, कसं, त्याचा आकार कसा आहे, जर वनस्पतीचा असेल तर त्याच्यात पानं कशी आहेत, फुलं कशी आहेत, असे वेगवेगळे फीचर काय करा, आठवा. बरोबर आहे? त्याच्यानंतर काय करा, आणि त्याच्यानंतर या प्राण्याले किंवा वनस्पतीले वेगवेगळ्या गटामध्ये काय करा रे, त्याच्या कॉमन फीचरच्या बेसिसवर काय करा, त्याचे वेगवेगळे गट पाडा. आलं लक्षात? आणि लक्ष द्या, तुमचा जो काही 5-6 जणांचा गट होता, या गटानं एक पद्धत वापरली असेल, काय करायची, ग्रुपिंग करायची. बरोबर आहे? ही तुमच्या वर्गात सांगा, म्हणजे तिथे जाऊन चर्चा करा आणि दुसऱ्यानं बिन कोणत्या बेसिसवर त्याच प्राण्याचे वर्गीकरण केले याच्याबद्दल बिन काय करा, तुम्ही चर्चा करा आणि त्याला ते सांगा, वाटा, किंवा आम्ही अशा बेसिसवर केलं, आम्ही प्राणी होते आमच्याजवळ समजा 10-15 प्राणी होते, आम्ही ते काय खातात याच्या बेसिसवर त्याचे काय केले, ग्रुप तयार केले. बरोबर आहे? एखाद्याकडे झाडं असतील तर तो काय म्हणेल किंवा खोडाचा प्रकार कसा आहे, खोड बारीक आहे, मोठं आहे, छोटं आहे, याच्या बेसिसवर प्रकार पाडले असतील. तर अशा प्रकारचे जे काही वेगवेगळे प्रकार असतील तर याच्याबद्दल काय करा, तुम्ही चर्चा करा. आलं का लक्षात? इथपर्यंत चर्चा करा आणि ते एकोणेकाला सांगा की मग या पद्धतीवर वापरले, म्हणजे प्राणी काय खातात या पद्धतीवर. समजू राहिलं? तर अशा प्रकारचा दुसरा ग्रुप सांगेल की बाबा मी या पद्धतीवर वापरला, तर असं तुम्ही काय करा, असं करा. इथपर्यंत समजलं? काय अडचण कोणाले?